बातमी मराठी माणसाच्या तळपायाची आग मस्तकात जाणारी आहे। आज पुन्हा एकदा मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा सर्रास अपमान झाला। मुंबईतल्या नाहूरमध्ये केंद्र सरकारच्या रेल्वे कर्मचाऱ्यानं नेमकं काय केलं पाहूया या रिपोर्टमध्ये। अरे महाराज मेरे को मराठी नहीं आती तो मैं कैसे बोलूं? हिंदी बोल। माफी माग। मैंने माझी तू। मैं माफी नहीं मांगूंगा सर, आपको जो करना कर लीजिए यार। नाव काय तुझं? लाइन लग रही है, आप थोड़ा सा साइड हो जाइए। ऐकलत, ही मुजोरी आहे मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची। मला मराठीत बोलता येत नाही असा हा रेल्वेचा मुजोर कर्मचारी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला कुत्सितपणे हसून सांगतोय। नाहूरमध्ये मराठीत तिकीट मागणाऱ्या प्रवाशाला या कर्मचाऱ्यानं हिंदीत बोलण्याचा आग्रह करत तिकीट द्यायला नकार दिला असा आरोप आता या प्रवाशानं केलाय। नेमकं मुंबईतल्या नाहूर रेल्वे स्थानकात काय घडलं पाहूया। क्या बक्कल कुठे नावाचं बक्कल कुठे तुझ्या? अरे नावाचं प्लेट कुठे तुझ्या? हसतोयस का? नावाचं प्लेट कुठे आहे? आपको कोई अथॉरिटी नहीं है कि आपको दिखाऊं मैं, ठीक है? आपको कोई अथॉरिटी नहीं है। नाव काय तुझं? मैं आपके पास कोई अथॉरिटी नहीं है कि नाव आपको काय तुझं? मला काय नाव काय तुझं? क्या नाव काय तुझं? अरे सर, आपको जो करना कर लीजिए यार। नाव काय तुझं? लाइन लग रही है, आप थोड़ा सा साइड हो जाइए, ठीक है? तू सांगा मला कोण हिंदी बोल म्हणून? तू काय बोललास मला? माफी माग माझी तू। माफी माग। माफी माग माझी तू। मैं माफी नहीं सांगणार तू मला। रेल्वे कर्मचाऱ्यांनी मराठीचा अपमान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। अगदीच 20 दिवसांपूर्वी रेल्वेत मराठी नाही चलेगा म्हणत नालासोपाऱ्यामध्ये एका टीसीनं एका मराठी दाम्पत्याला डांबून ठेवलं होतं आणि त्यानंतर नाहूरमध्ये तिकीट देणाऱ्या या कर्मचाऱ्याचा हा मस्तबालपणा आता समोर आल्यानं समस्त मराठी जनतेनं संताप व्यक्त केलाय। मुंबईसारख्या ठिकाणामध्ये रेल्वेच्या विभागातून मराठीची आणि मराठी माणसाची गळचेपी केली जाते। हल्लीच नालासोपाराचं प्रकरण, टीसीचं प्रकरण खूप गाजलं। एका मराठी माणसाने मराठी बोलला म्हणून त्याच्याकडून माफी मागून घेतली आणि ती लिहून सुद्धा घेतली। तसाच हा प्रकार नाहूर स्थानकावरती आता घडलेला आहे आणि खरं तर मुळात या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची आणि मराठी भाषेची दरवेळी गळचेपी होणं हा दुर्दैवी प्रकार आहे आणि मराठी एकीकरण समितीच्या मार्फत आम्ही याचा निषेध करतो। महाराष्ट्रात माय बोली मराठी भाषेचा रेल्वे कर्मचाऱ्यांकडून अपमान हा नित्याचा झाला। मेरे को मराठी नहीं आती तो मैं कैसे बोलूं? मला हिंदीत बोल। मराठी प्रवाशांना अपमानास्पद वागणूक देणं, मराठी भाषेला नाकारणं हे राजरोसपणे महाराष्ट्रात घडतंय। यावर ना कुणाचा वचक आहे ना कुणाचा धाक। त्यामुळे मराठी भाषेला केवळ अभिजात भाषेचा दर्जा देऊन चालणार नाही, तर मराठीच्या प्रत्यक्ष वापरासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची नितांत गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। एक मिनट आप हिंदी में बोलोगे? एक मिनट हिंदी में बोलोगे?